नमस्कार मंडळी. अमेरिकेत शिक्षणासाठी येण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. स्टुडंट व्हिसा इंटरव्ह्यू पुन्हा सुरू झालेत, पण यावेळी काही नवे नियम लागू झालेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 27 मे 2025 रोजी ट्रम्प प्रशासनाने F1, M आणि J हे जे स्टुडंट व्हिसा प्रकार आहेत त्यांचे इंटरव्ह्यू स्थगित केले होते. त्याचं कारण असं होतं, अमेरिकन सरकार एक नवीन सिस्टीम तयार करत होतं ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स चेक करता येतील. आता ही स्थगिती हटवण्यात आली आहे आणि पुन्हा एकदा स्टुडंट व्हिसा इंटरव्ह्यू सुरू झालेत. विद्यार्थ्यांना परत एकदा इंटरव्ह्यूचे स्लॉट्स मिळायला लागलेत. पण नवीन नियमांनुसार जे विद्यार्थी अमेरिकेत येणार आहेत त्यांनी आपले सोशल मीडिया अकाउंट्स पब्लिक ठेवणं अनिवार्य आहे. DS-160 फॉर्म भरताना आता तुम्हाला तुमचं इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर या जे सोशल मीडिया अकाउंट्सचे युजर नेम आणि हँडल्स स्पष्टपणे लिहायला लागणार आहेत. जर तुमचं अकाउंट प्रायव्हेट असेल किंवा जर तुम्ही चुकीची माहिती दिली तर तुमचा व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो. तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर US एम्बसी काय करणार आहे तर तुमचं सोशल मीडिया व्यवस्थित स्कॅन करणार आहे. ते तपासणार आहेत की तुम्ही काही अँटी अमेरिका किंवा पॉलिटिकल पोस्ट केल्या आहेत का, किंवा तुम्ही कुठल्या प्रोटेस्टमध्ये कधी सहभागी झाला होतात का. त्यामुळे जर तुम्ही अमेरिकेला शिकायला यायचं ठरवलं असेल तर तुमचं सोशल मीडिया हे क्लीन, रिस्पॉन्सिबल आणि पब्लिक ठेवा. DS-160 फॉर्म भरतानाही प्रामाणिकपणा ठेवा. सोशल मीडिया हँडल्स योग्य प्रकारे मेन्शन करा, तिथे कुठलंही कन्फ्युजन नको. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ही बातमी कळेल. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि हो, ऑल द बेस्ट फॉर युअर व्हिसा प्रोसेस.